मुद्दाम केलंय छवीने. काय तर म्हणे बाई आजींची सावली. ही सावली कधी मोठी होऊन अख्खं घर मिळून टाकेल कळणार सुद्धा नाही. बेबी, लोक काय म्हणतात माहितीये? लोक असं पण म्हणतात की बाईंची मुलगी हक्काचा सासर सोडून माहेरी राहिलीये आश्रितासारखी. बेबी, वत्सला आणि छबी आहेत ना, त्या नुसत्या राहत नाही तिथे, पडेल ती कामं करतात. अख्खं घर जबाबदारीने चालवतात. आपल्याला हवा नको ते विचारतात. आपली पथ्यपाणी सांभाळतात. काहीही काम न करता दिवसभर लोळत नाही पडत तुझ्यासारख्या. तू यांच्याशी माझी बरोबरी करतेस? मी राजगुरू होते आणि आहे, आणि हे नोकर म्हणून या घरात आलेत. पायरी सोडून हे वागतायत, मी नाही. हे माझं घर आहे, मी कसंही वागेन. यांना सांग, एवढंच असेल ना तर जा तुमच्या घरी. नका राहू इथे. वत्सला, बाई ए, बिचारी छबी. आता अजून एक मालकीण मिळणार तिला. खोटं बोलतेय ती, नाटकं करतीये. अगं पण लागलं असेल ना तिला. तिला नाही लागलं, तिला अजिबात धक्का लागला नाहीये माझा. अगं पण तू पण खेळत होतीस छवी. खेळता खेळता होतं असं, आणि खेळताना धक्का लागला असेल तरी तुला आठवत नसेल ना. मला व्यवस्थित आठवतंय, माझा धक्का तिला लागला नव्हता. अगं पण ती म्हणते लागलाय, तर आपण नाही कसं म्हणणार? बरं, जखम दिसत नसली तरी मुक्कामार असू शकतो ना. कविता, तू माझ्या समोर तिची बाजू घेतेयस. ती आल्यापासून डोक्यात गेलीये माझ्या. आल्यापासून खोटं वागतीये. आणि मी खोटं का बोलेन ग? तिला लागलं नाहीये म्हणून तेवढं समजतं मला. अगं पण ती उगाच बोलतेय का मग? अरे परत तेच, तिचीच बाजू. बरं तू शांत हो. अगं पण कविता ताई, ती म्हणते ना नाही लागलाय तिचा धक्का. बरं ठीक आहे. मी ना तिच्याकडे बघत होते, ती बरी होती, तिला अजिबात लागलं नव्हतं. सगळे लोक आले ना तिची विचारपूस करायला, म्हणून लगेच सेंटर ऑफ अट्रॅक्शन झाली ती. मग ती खुश झाली आणि आणखी नाटकं करायला लागली. तुला सांगते कविता, तिच्या चेहऱ्याकडे बघून असं अजिबात वाटत नव्हतं की ती पडली आणि तिला लागले. तर बोलणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. आणि मी तुला सांगते, फार फार तर माझा तिला स्पर्श झाला असेल, पण माझा तिला धक्का अजिबात लागलेला नव्हता. आणि ठीक आहे, जरी तिला धक्का लागला असता तरी पण एवढं काही करण्याचं कारण नव्हतं. ती काही उंचावरनं पडली नव्हती पाय मुरगळ्याला. आणि हा फिरंग्या ना एक नंबरचा बावळट आहे. त्याने का गेली तिची बाजू सगळ्यांसमोर? अगं जसं मला वाटलं तसं त्यालाही वाटलं असेल ना. हो, कारण विश्वासच नाहीये तुमचा माझ्यावर. फिरंग्याने पण सगळ्यांसमोर तिची बाजू घेतली, त्यामुळे ती अजून खुश झाली आणि आणखी नाटकं करायला लागली. फिरंग्याने सगळा ब्लेम माझ्यावर टाकला. यापुढे जर का अशी वागली ना ती, तर खरं खरं पाडेन मी तिला. खबरदार असं केलंस तर माझ्याशी गाठ आहे. अगं पण आई, काय चाललंय? हा, त्या मॅडम पाहुण्याबाई आहेत त्यांच्या. त्या म्हणाल्या ही पूर्व दिशा, तर आपण हो म्हणायचं, विषय संपला. पण तुझं काहीतरी वेगळंच. डोक्यात एक गोष्ट घेऊन बसायची, की धरून ठेवायची, विषय वाढवायचा, अख्खं घर डोक्यावर घ्यायचं आणि सगळ्यांना त्रास द्यायचा. पण बाईंना सुद्धा तेवढाच त्रास होतो हे लक्षात येत नाही तुझ्या? बाईंनी आपल्याला या घरात राहायला जागा दिलीये, तरी पण आपण आपली पायरी ओळखूनच राहायचं छवी. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरात पाहुणे रावळे, आणि तू तू त्या मॅडम ना त्या सगळ्यांच्या देखत खोटं ठरवायला निघालीस.
काही वाटत नाही तुला? हं? वाटत नाही काही? हे बघ, आपण नोकर आहोत या घराचे. हा, मालकांशी कधीही वाद घालायचा नाही, कळलं? अगं पण आई, ताई कशाला खोटं बोलेल? चुप. एक शब्द काढायचा नाही या तोंडातून. लहान आहेस तू, तुला काय कळतंय? आणि ही काही खरं खोटं करायची वेळ आहे? मालकाने उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं, कळलं? आणि तू चल आणि त्या मॅडमची माफी माग. छवी चल. काय ग, बरं वाटते ना जरा? हो हळू. हो. डॉक्टरांना बोलवायची गरज आहे का? नाही नाही बाई, आणि अगदीच मला वाटलं ना तर घरी जाता जाता माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन ये. साकेत, ड्रायव्हरला सांग हिला घरी सोडून येईल. हं? सांगतो. बाई नमस्कार. नाही राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे. तुम्ही आज केवढं केलंत माझ्यासाठी. अगं आमच्या ऑफिसमध्ये काम करतेस तू, आणि आज आमची इथे पाहुणी असतो. घरच्या सारखेच आहे म्हणा ना. काळजी. येते मी. सावकाश. माझी पर्स. आणतो. थँक्यू. साकेत, या. येते. सावकाश. हो. इथे छोटीशी पायरी आहे, इथे बघून चाला. हं? सावकाश. ऐक. सावकाश सावकाश. हं? सांभाळून. सावकाश. हं? बस. निघालात का तुम्ही? काकू. हो निघते. माझा धक्का तुला लागला हे लक्षात नाही आलं माझ्या. मला आठवतही नाहीये तो कधी लागला, पण तरी माझ्यामुळे तुला काही त्रास झाला असेल तर सॉरी. अगं सॉरी काय त्यात, इट्स ओके. खेळ आहे ना ग, खेळात होतं असं. ठीक आहे मी. हा, तसं नाही, पण तुम्ही मनात काही ठेवू नका. अहो काकू, अजिबात असं काही नाहीये. खरंच काही नाहीये माझ्या मनात. निघू मी. बाय काकू. बाय. छवी ना, खूप गोड नाव आहे. बाय. या. सावकाश सावकाश सावकाश. सांभाळून. चला दादा. या छवीचा ना मेजर ट्रस्ट इश्यू आहे बाईची. तिला सतत असं वाटत असतं की समोरचा व्यक्ती फ्रॉड आहे, आणि तशीच वागते ती लोकांची. यू नो व्हॉट बाईजी, तिच्या डोक्यावर ना परिणाम झाला. आपण एका चांगल्या डॉक्टरला दाखवायला हवं तिला. अनिकेत, बरोबर बोललास तू. खरंच छवीला ना कोणासमोर काय बोलावं, कुठे बोलावं कळतच नाही रे. अक्कल आली पाहिजे तिला. काय आहे ना, छवीला असं वाटतं
की तिच्यामुळे राजगुरूंच्या घरावर आलेले संकट टळेल. पण तू उत्तम केलंस हा. नाही म्हणजे तिच्यावर तू 4 चौकात ओरडलास ना, ती बरोबर केलंस. त्या लोक काय म्हणतील, यांच्या घरातली ती छवी आहे ना, ती मूर्ख आहे, अक्कल नाही तिला, हिंडोके, अतिरेक करते, बाई आजींची नको तेवढी काळजी करते. पण काय ना अनिकेत, सतत जीव लावणारी, कधी स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करणारी माणसं आहेत ना, फार मुश्किलीने मिळतात रे. पण तरी ना तू योग्य केलंस, छान केलंस, छान. छवी कुठे? आता बाहेर होती ती. काय ग छवी, काय करते? बरी आहे ना? बघून येते ती. बाई बाहेर नाहीये ती. नाहीये म्हणजे? ऍक्च्युली मगाशी माई मावशीने तिच्यावर हात उगारला, त्यानंतर ती कुठे दिसलीच नाहीये. मला माहिती ती कुठे, पण काय करते? बाबा, आपलं घर आपल्याला परत मिळू दे. आकाशात फक्त तारे असतात, माणसं बिनसं कोणी नसतात. मी वाचलंय सायन्सच्या पुस्तकात. असतात, नसतात, असतात, नसतात, असतात, नसतात. असे का भांडताय तुम्ही? सोडा. काय झालं ग, कशाला भांडतीयस? आई, माणसं देवाघरी गेली की तारा बनतात ना, असं काही नाही ना ग मावशी? आता ते आपण नंतर बघूया. तुम्ही आधी तेजू झोपला तर जेवून घ्या बरं. चला चल, बस तिकडे. एकदा तो उठला ना की असा गोंधळ घालेल. घे घे. पण मग आई, देव कुठे असतात? म्हणजे वर ना? मग माणसं देवाघरी जातात म्हणजे वरच जाणार ना. एक रॅकेट, माणसं वर असते तर एरोप्लेन त्यांच्यावर आपटले नसते का? अगं काय आहे, सोड मला, सोड. मागे मागे, माझ्या मागे मागे येऊ नकोस. जा तू इथून. बाई आजी, कुणाला ओरडताय? अगं सावली बघ ना, ती माझी सावली सारखी माझी मागे मागे मिळते. बाई आजी, सावली काही खरी असते का तुझं ऐकायला? नसते. अरे मला वाटलं असते. अगं ती काही खरे माणूस नसते, सेम टू सेम माणसासारखे असते, म्हणून आपल्याला वाटतं ती जिवंत आहे असं. अच्छा, असं आहे का? तरीच तू काल रात्री त्या भिंतीवरच्या सावलीला बघून घाबरलास, हो की नाही? तुला वाटलं ते जिवंत आहे ना? तसंच ना, काही माणसांना आकाशात तारे असतात ना, ती माणसंच वाटतात. अरे वाटू दे ना वाटलं तर. चल मी तुम्हाला समजवते. हा, हे बघ, बुद्धीने जर बघितलं ना तर आकाशातली माणसं ना सगळे तारे असतात. पण जर मनाने विचार केला तर तिथे आपली माणसं राहतात जी आपल्याला सोडून गेली. पण माहितीये, ती आपल्याशी बोलतात, आपलं ऐकतात आणि कधी कधी आपल्याला दिशाही दाखवतात. ते बघ.
डोकं शांत झालं ना की विमान चांगलं तयार होईल. अगं तू कशाला आलीस? मी येणारच होते. चल आपण जाऊ, सगळे वाट बघत असतील ना. चल चल नको ये. नको ये. नको काही नको, भेटलं सगळ्यांना. आणि मी पण दमली, आता नाही जायचं का. छबी जरा तेल लावून देतेस पाहायला. हा दे, देते. थोबडावून काढलं पाहिजे. काय झालं? फोटो तर चांगले आले होते ना. अरे तुला नाही रे, त्या सगळ्यांना. हे बेबी, तुला कितीदा सांगितलं मी, तू गोड खायला लाग बरं. माणसाचं डोकं कसं शांत राहतं जरा. अरे माझ्या घशात साखरेची गोळी जरी टाकली ना तरी माझं डोकं शांत राहणार नाहीये. एक तर सकाळी सकाळी त्या वत्सला, ती छवी आणि त्या तेजसचं थोबाड बघा. कुठचे सारखं आपलं बाई आजी बाई आजी. आणि मम्मालाही वाटतं किती काळजी करतायत त्यांची. पण आता बघा कसले पंखल फुटलेत त्या लोकांना. मला मला टोचा मारतात. पोरू माझं काय चुकलं सांग? काही नाही. काय चुकलं? साधा प्रश्न विचारला ना की ही फुकटी या घराबाहेर कधी निघणार आहेत ते. अरे तेव्हा ठीक होतं ना, मुलं साधी होती. पण आता आता 15 वर्ष झाली आहेत. 15 वर्ष. का ती बाई तिच्या आगाऊ मुलांना घेऊन या घराबाहेर जात नाही? बेबी बेबी, त्या बाईंनी स्वतःच त्या. माहितीये मला सवयच आहे सगळ्यांना असं पंखाखाली घेऊन बसायची. मोरू मोरू मोरू, मला भीती वाटते. कसली? मला भीती वाटते या सगळ्यांनी राजगुरू हे आडनाव घेतलं तर. बाई कोणालाही घराच्या बाहेर काढणार नाहीये. तू नेमका कोणाच्या बाजूने आहेस रे? सतत मम्माची आणि त्या छवीची बाजू घेत असतोस. बेबी, मी फक्त तुझ्या बाजूने आहे. काही बडबडू नकोस. मम्मानी ना या फुकट्यांना घराबाहेर काढलं पाहिजे. काढावंच लागणार आहे. मोरू मोरू, तू मगाशी बघितलंस? काय? अनिकेत आणि छवीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा खरंय, कारण ते सारखे भांडत असतात. तोच मोरू. मोरू, हे भांडण असं सतत चालू राहिलं पाहिजे. म्हणजे तो त्या छवीला असं हाताला पकडून घराबाहेर काढेल. त्या संधीची मी वाट बघतीये मोरू. म्हणजे सुंठी वाचून खोकला जाईल आणि त्या छवीचा फोटो भिंतीवर ठोकला जाईल. माझ्या छवीला रडायला पण येतं. नाही, मी मालिश करून देते पाहायला. अगं हे तेल मी माझ्यासाठी नाही आणलंय, हे डोकं जे गरम झालंय ना त्याला लावायला आणले. हे पुढे दे, बसा. आज छवी, आईच्या बोलण्यानं दुखावलीस का ग? कळा, तिची काहीच चूक नाही ग. आई अशीच असते अगं. मुलांना शिस्त लावते, त्यांचे लाड करते, त्यांना शिकवते. पण तिच्या मुलांना कोणी बोललं ना तर तिला नाही सहन. मग अनिकेत किती बोलला, बेबी तिथं तोंडाला येईल ते बोलली, नको नको ते बोलली. तुला कसं सहन होईल बाळा, सांग मला. हो की नाही? मग तिचाच राग हा कोणावरून निघतो सांग? आपल्या जवळच्या माणसांवर. हो ना. जवळचा माणूस कोण असतं? आपली मुलं. हो की नाही? आणि छवी, तो राग नसतो ग, फक्त मुलांबद्दलची काळजी असते, बाकी काही. आता एक छानच विमान बनव. इकडे विमान घेऊन बस. छान झालंय. अगं असं नाही, असं
असं होय बर. तर छबीचे बाबा लक्षात ठेवा, यापुढे आयुष्यात कधीही छबीच्या डोळ्यात पाणी दिसता कामा नये. बघा सांगितलंय मी. हा. हो. छान आहे बाय.